त्याच्या आईवर गोडा सुटत होता। उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणताना आम्हाला साबण मिळला नाही, पावडर कुठली, शाडू लावायची। आज संध्याकाळी उद्या स्वयंपाक आहे म्हणल्यावर असा झोपत नव्हतो आम्ही। आठवड्यात कोथमिरी यावावी का, बाया लेकर सुद्धा पाजणं ते शरीर बाद होतंय म्हणून। उमराच्या दोड्या आई तर इतकी दिकनी तुमच्या मी म्हणलं एवढ्या लेकरांचा तुला कटाळ कसा आला नाही, गपाय खेकड पडे म्हणले। आणि सण जर मागून आणला पितळेच्या पाटीत, आम्ही आडवं जायचो त्यात बच यायचं का बघायला। म्हातार हलग्या दिमडी सुद्धा मडायचं। गोरपडी आणल्या का ती काताड गोरपड शिजू घालायची, तिचं काताड वाळू घालायचं। बंधूला लोक झाला, आम्हा बहिणीला आली चिठ्ठी, तिची साखळी माझी पेटी। बंधूला लोक झाला, आम्हा बहिणीला कळालं बाजारात, सरी बिंदल्या कागदात। बंधूला लोक झाला, आम्हा बहिणीला पडलं कोड, तिचं पैंजन माझं तोड। त्या काळात बरबड आणि इचका बोचका खाल्ला, इलू मिलू खाल्लं। शाळेला पेन्शन नव्हती तर ज्वारीने आई म्हातारी वटीत गवणीत द्यायची आणि ती पेन्शन आणायची, आणि त्या पेन्शिलीचे 10-12 तुकडं करून आईनं गाडग्यात टाकायचं, पुन्हा तू उडवशील म्हणून। पैसाच कसला बुळूक पडका पैसा होता, कुठलं गोळ्या एवढ्या यायच्या, डाळ एवढं यायचं, ते बी रडायचं। उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणताना आम्हाला साबण मिळला नाही, 15 पैशाची वडी होती, 15 पैशाची ती वडी। संध्याकाळी कापड धुवायची, सकाळपारी झेंडा वंदन, धोत्राचं फडकं नाही तर लुगड्याचं फडकं गुंडाळायचं, आणि ती संध्याकाळी गणवेश धुयाचं, सकाळपारी लिहून पावडर कुठली, शाडू लावायची। इतक्या येड्यापणात समधी खेटगळच कडू घरात आणि कुकू यायचा आणि झेंडा वंदनला जायचं। हा, आणि त्याने पट्याच्या गोळ्या 2-2 द्यायच्या सुटल्यावर। झेंडा वंदनला कोण असायचं, कोण यायचं? सरपंच, पुन्हा समजा धोत्रे गुरुजी, एकलाच पुरुषचा गुरुजी होता मला शिंदे मास्तर, त्याचा लोक आहे आबान दिलीप। ती तवा चालतच यायची, समजा धोत्रवालच गुरुजी। झेंडा वंदन कसं असायचं? गावातनं मग मिरवून आणायची आणि वळीनं बसवायचे, गोळ्या भाषण कोणीतरी करायचं एखाद्या चांगल्या मास्तरनं तलाट्यानं, आणि आम्ही वळीनं बसायचो। गोळ्याच्या अशा झेंडावंदनचं कुणाला पडलंय, आम्ही घरी एवढी तर काशाची वाटे असायची, मटणाचं कालवण असून इतक्या भाकरी मोडायची, जाडच्या जाड असलेली, आणि ती खायचं। आणि मग कुठलं बालुशान ही चॉकलेट आणि फिकलेट कुठलं, नुसत्या भाकरी उताव आणि भाजलेली कंस, ऊस नाही काय नाही काय नाही, आणि गावठी शेंगा केलेले ती तेवढ्या खायच्या। आज संध्याकाळी उद्या स्वयंपाक आहे म्हणल्यावर असा झोपत नव्हतो आम्ही, उद्या आमच्यात पोळ्या येत्या म्हणून। आणि घरी दळायचं, 7-8 बाया भाडे असलं, ह्याच्या वयाच 7 भाऊ आणि त्याच्या बायका, पाठच 2 जाती तयार करायची, आणि आम्ही झोपीत बहिणी आणि 2 बाया भाकरी करायला। काळं भंगार तवली एवढी, त्यात कालवण कराय 2 जर चटकची जर आमटी केली तर गोड लागत होती। आता काय बी घाला, काय सुद्धा गोड लागत नाही। ते आई बापाचं शरीर आता आहे, कसं काय एवढं गोड लागायचं होती? ती औषधच नव्हतं तवा, हे आता आठवड्यात कोथमिरी यावावी का, हा बाया लेकरं सुद्धा पाजणं ते शरीर बाद होत आहे म्हणून, इतकं निलाट राज निघलंय। त्यावेळेस कसं असायचं ते, हे भाजीपाला बी चव, अहो इथल्या खाली तळ्याच्या पडेली भाजी आणा, बिन तेलाची, लसूण लावला तर नुसतं मीठ लावलेलं खायचं, गाजराच्या भाकरी, रताळ्याच्या भातुड्या, काय आता निघाले, हा नाश्ताच निघाला कचरा। गाजराच्या भाकरी म्हणजे कशा होत्या? त्या गाजरं शिजवून चुरायची आणि त्यात पीठ मळायचं, लय लय पोरं लय आहे त्या भाकरी पुरवून येते, त्या
ही उंबराच्या दोड्या उंबर दोड्या म्हणते ती बी शिजवायची आणि चुरगाळायची त्याच्या बी भाकरी. उमराच्या दोड्या म्हणजे उंबर नसते का उंबर बरं, आणि त्याला गोल गोल लागतं ती हां हां त्याचे कालवण बी त्याचं आणि ती भाकरी बी त्यातच. होय. हा ते कशा बनवायचे? शिजवून चुरायच्या हां आणि त्यात चुरून त्यात पीठ मिसळायचं हां आणि ती भाकरी करायची. बर सोटच्या सोट होतं माणसं हां घरात खाणं नव्हतं. भाकरी मकाच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी करडीचं तेल करडी गहनात घरीच काढायचा घरीच गहना काढायचा. ज्वारीच्या भाकरी तवा गिरणी कुठल्या मोठं मोठं दळायच्या बाया कटाव रोजच दळायचं आहे म्हणल्यावर ह्याला काय बारीक दळायचं आहे. बर मग घरात इशिक गडीने इशिक तिशिक माणूस होतं त्या बाया माहेरला सुद्धा ही बाडी घालवत नव्हतं. इथं दळायचं आणि भाकरी कोणी करायची. होय. हा मग आईनं कुठं भाजी आणून दे कुठं शेंगदाणं कुठाय दे आई म्हातारी. आम्ही शेवटला झालो म्हातारपणे आमची आई बी आणि सुना बी संकटच बाळाते 7 पोरं म्हणजे जो काय बी आता 2 न मी कंबर धरली आहे. हा काय करावं यात जन्माला आणि जीवाला पण त्यांच्या इस्तराचं सोनं झालं आईबापाच्या. हा लोक लय प्रेमळ होते आधी आणि लय माया लावायची लोक. लय चांगली लोक. माझ्या वडिलाजवळ तर 4 महाराची माणसं ते बोलू त्याचं मिळालं म्हणजे ज्वाऱ्या फिऱ्या येसकरपणाचं मागितलेलं पण आमच्यात लय कणगी बोलू त्याचं कणगी भरलेल्या. हा मग या आशानं बसायचे यांना लाकडं पोडायला लावायचे. अहो लय लय गडगड जीवनात माझ्या बी आहे. ऐकलंय मी आणि बघितलंय स्वतः बघितलंय मी. बोलवतो कशा असायची काय? हा कशा असायची बोलवतो काय असायचं नेमकं? आमची सांबारकीची मोठा सांधायच्या चपल्या सांधायच्या सांबारकीची. मोठा कशा सांगायच्या? ही काताडी मोठा होते. बर हा कातड्याच्या हा आणि तिकडे लावायची आणि ती बंद करायची. मग ते कुठं छकडा भरून गाडी भरून बोलू त्याची आणायची बापानं. ही एवढी कडू सांभाळली त्यानं म्हाताऱ्यानं. ते मोठा कातड्याच्या बनवायचे म्हणजे कसं बनवायचे काय असायचं ते? ही आपली मेलेली जनावर म्हणजे जे भीमनेलच्या माणसांनी ती काढायची कातड बर ते आमचा बाप रंगवायचा. बर हा बोशाला एक ढोर आहे त्यांनी ही रंगवायची आणि त्याच्या मोठा तयार करायच्या. तेव्हा इंजुनं बी नव्हती लई नुसत्या मोठं बैलानं पाणी वाढायचं वर. बर हा आणि त्या बोलू त्याला गा मोठी लट मोठ भिजलेली पाणी गळ त्या शेतकऱ्याने यायचं आमच्या आबापाशी आणि ती बघा मोठा शिवायच्या आणि त्या मोठं छकड्यात टाकायची मग न्यायची त्याने पुन्हा छकडा भरून आणायचा म्हाताऱ्यानं आमच्या. बर हा कसे शिवायचे? मोठे शिवायचे बघितले का तुम्ही कधी शिवताना? मग तेव्हा आमच्या दारात त्या कसे शिवायचे? कातडीच्याच आहे ना सुईनं. हां ती आरी असते का एक टोचवायची हां त्या आरीनं आणि कातडी सळ काढायचा आणि ठिकाळ बी गोल काढायचं ती जिथं फाटली मोठ तिथं चिटकावायचं. होय. काय काय असायचं का म्हणजे ते काम चांभार काम म्हणून काय काय करायचं त्यावेळेस? चपली आवाजी कोल्हापुरी बारक्या पोरासनी बुट बांधायचा बायासनी चपल्या आवाजी चपल्या. आपल्या तालुक्यात तसला चांभार नव्हता. मी बाप आहे म्हणून मी त्याला नटत नाही तेव्हा काही साक्षाला माणूस आहे. हां माझं आमच्या बाचं आजूळ सांगुलं आणि आईचं माहेर भूताष्ट माहीत आहे भूताष्ट ऐकून आहे. बावीच्या पाड्याला. मी म्हणलं तू म्हणते माझ्या बापाच्या 3 पाव जमीन आहे आणि ह्या बाबाला कशी दिली चपल्या शिवणाराला? आमचा आजा तिकडला आजा पाय बांधायचा गुरांचा आता डॉक्टर आहे. मग ती म्हातारा इथं आला मराठीच्यात बैलाचा पाय बांधाय. मग ती मराठी म्हणला एखादं चांबाराचं पोरग बिरग आहे का? तर हाय म्हणलं आमचं एक आमच्या बापाचं नाव जयवंत होतं. मग ती म्हाताऱ्यानं आमच्या आजोबानं बघितली त्या भूताष्ट्याच्या. आवत भरायचा कुळव भरायचा टिपण भरायचा
ती काय नव्हती मराठ्याचाच असले म्हणे बरं. काय बी करत होता. हां. मग ती भानगड कशी आहे दिली म्हणला ती चांबार म्हातार पाय बांधलं आणि गेलं निघून. मग ही 2 मराठी ही आमचं म्हातारं गेले बघा. आय तर इतकी दिकणी तुमच्यावनी बर. आणि बापावने आम्ही झालोय आणि हो दिली म्हणला. आईच्यात 60 पोती ज्वारी होत होती. बर. छकडा भरून म्हातारीला ज्वारी देत होती. बर. हा हां. असलं माहेर होतं तिचं. बर. आणि म्हातारं दलिंद्र पण त्यानं गाजवून धावली मेंढापुरात. हां. हा. तुम्हाला कोणी सांगितलं त्यांच्या लग्नाचं? ती म्हातारी सांगायची आमची आहे. होय. मी म्हणलं एवढ्या लेकरांचा तुला कटाळ कसा आला नाही हां. गपाय खेकड पडे म्हणली काय बी विचारते. हां. आम्ही लाडाचं धाकटे बर. ती 7 भाऊ वर थोरलं हां. आणि आम्ही धाकट. किती जण होतं सगळेजण? तशी 10 पोरं 2 मिली बर. आणि 6 पुरी बर. म्हणजे आणि 16, आई 17 तर एवढी. बर. ही बिडाऱ्या दवाखान्यात ती शायबाई होती तिला गेली आमचं ऑपरेशन करा की. तर ती शायबाई काय म्हणली बिडाऱ्याच्या दवाखान्यातली हां. कुणाची फळं कुणी बांधावी म्हणली. बर. हो दे किती व्हायची ती. हां. सारं बिन आबरूचं होतं तवा बिन काय बंद करायचं असं हीच नव्हतं की. बर. म्हणजे काय त्याचा त्रास होत नव्हता का लोकांना? एवढं लेकरं बाळ व्हायची ती सांभाळायची कशी ती? ती नव का मग तीर दिला म्हाताऱ्यानं कालाच म्हाताऱ्याच्या अंगात काय बी काला. तुम्ही एखाद्याची टिपण भरायची आहे पेरायची आणा म्हणायचा माझ्याकडं भरून द्यायचा. ते सुताराकडे पाणी लावायला जाऊ नका मग. पहिले 2 पाहिले त्याच्या ओटीत कणगी होत्या ज्वारीच्या हा यस मिरच्याच्या कणगी साक्ष पुरावा सारा आमच्या जवळच होता. हा पैसे देत नव्हते का लोक? पैसे कुठलं? हां. आणि सण जर मागून आणला पितळेच्या पाटीत आम्ही आडवं जायचो त्यात बच यायचं का बघायला. बर. कुरड्या बातोड्या मराठ्याच्या बाया हां. आहे बघू अगं आहे बघू काय काय आणलंय चला अगं पुरीनो घरी. हां. असलं होतं पहिलं. काय काय द्यायची मग? काय असायचं त्यामध्ये? मग कुरवडी बातोडी दिवाळीच्या सणाचं समज द्यायची. हां. हा गरीबी करायची. हां. 8 पाहिल्याचा गहना काढायचा करडीचा. हां. मग ते बोलतो म्हणून मागून आणायचं काय ते? हा बोलवतं म्हणून. होय. तुमचं काम केलं चिपली शिवल्यावर आम्ही भाकर आणाय जायचो. हां. चिपल्या शिवल्यावर हे जाय होता पुरीला भाकर देतो. हां. मग त्या भाकरीवर आंब्याची लोणचं काय चटणी काय भाकर काय असेल ती 2 भाकरी ती आणायचं. घरी आले दोघी भांडणं खायसाठी. बर. काम केल्याच्या बदल्यात ती भाकरी तुकडा द्यायची काय ते? द्यायचं. होय. आणि मग बोलू तुम्ही सालाला द्यायची. ती बहीण पिनुरात आहे आता. काय काय बोलतो म्हणून कसं ठरलेलं असायचं? काय असायचं ते? तुमची मोठ शिवली का 4 पाहिल्या दान वयाचं बोलवतं द्यायचं. पेंड्यात द्यायच्या. ते वर्षाला असायचं का महिन्याला का कसं? अहो तुमचं काम रोज असू द्या. हां. मिरच्या द्यायच्या नाहीतर करड्याचा पेटा द्यायचा आहे. रोजच्या रोज द्यायचं काय? हा रोजच्या रोज कुठली त्यांची कामं. हां. 15 दिवसाला 8 दिवसाला. बर. मग एक भाऊ 500 धरणावर कामाला लागला. हां. माझा 2 नंबरचा भाऊ. नाही नाही मला हे सांगा मग वर्षभरात पूर्ण वर्षभर काम केल्यानंतर त्यावेळेस काय द्यायची? खळ्यावर एकदम खळं चालू झालं हं. का हेल लावून काढबा हं. याला 1.5 पोतं ज्वारी व्हावे आणि काढबाई बैल मसर घरी. हं. मग ते तुमचं दुकान होतं का काय होतं? कशाच चप्पलचं? हसतीन ती छपरातच होतं दुकान कुठलं करायचं तयार. बर. लोक मग घरी जायची का? मग घरी येत होती. कोण कोण यायची लोक? कोण कोण असायची? मराठीची. हां. हा आठवते ते का लोक होती कोण कोण येत तुम्हाला? तर कोण कोण असायचं? बाळू खरात पुन्हा पंडाबा पुन्हा किरू पवार हं. ही असली लोक येत होती. बर. तुका कोकऱ्या हां. हा भगवान डोने धनगराची. हां. हा
म्हणजे असं ती सारखं काम चालूच असत का म्हणजे मग? लोक कोण ना कोण तर येतच का यायचं सारखं हा, तिथं आलं का चपल्या बांधायच्या मोठ्या मोठ्या. हा. हा. चपल्या कशा बांधायच्या त्या ते म्हातार बांधायचं का हस्तीनं हम्म. खिळ रिबीट रिंग मारायचं. काय काय सामान होतं हो ते रापी आरी हम्म, सांडूस हम्म. पुन्हा ती खोडकं ती आरे बुडवायचं ते असायचं. पुन्हा सळ काय म्हातार हलग्या दिमडी सुद्धा मडायचं. होय गोरपडीचं गोरपडी आणल्या हा, का ती काताड गोरपड शिजू घालायची तिचं काताड वाळू घालायचं हम्म. आणि द्यायचं पोरासनी दिमड्या करून. बर मग ते पोरं काय बी आणायचे आई बापा कुठं हा, पकवाज मडायचं हलग्या मडायचं काय बी करत होतं म्हातार. हा, ढोल हा. काय बी करायचं. मग त्याच्या बदल्यात लोक काय द्यायचे त्यांना मग ही ज्वाऱ्याच तवण काय ज्वाऱ्या मिरच्या हा. पैसे कसलं मिळतच नव्हतं पैसे नव्हतंच. हा हा. बर आणि ही पोरं कामाला गेलेली तेवढी पैसे हा, लग्न यावाच नाही. हम्म, लग्नाला तरी काय वरची पडण ही टाकायची पोराच्या लग्नाला हम्म, आणि दुडं लावायची. हम्म. काय पिकर का शिकर का काय बामून आणायचा तेवढा आणि गड्याने पूर्ण दळायची हम्म. आणि गड्यानेच पोळ्या करायच्या बर गाणं म्हणू म्हणू. हा गडी पण गाणे म्हणायची का मग काय असायची गाणी ती काय बी ते गाणं म्हणत होती. आठवते ते का तुम्हाला नाही मी बारक्याच बाया म्हणायच्या का गाणी बाया स्वयंपाकाला बर हा. स्वयंपाक करताना बाया गाणी म्हणाय नाही ते का म्हणते ते हा, समोरच्या सोप्यामध्ये दिवा जळत होतो पायीचा वंशी वाढला बापाईचा. बंधूला लोक झाला आम्हा बहिणीला आली चिठ्ठी तिची साखळी माझी पेटी. बंधूला लोक झाला आम्हा बहिणीला कळालं बाजारात सरी बिंदल्या कागदात. बंधूला लोक झाला आम्हा बहिणीला पडलं कोड तिचं पैंजनं माझं तोड. सरला दळाईनं माझ्या सुपात 5 गहू मला देवानं दिलं भाऊ. सरला दळाईनं माझ्या सुपात 5 पस मला देवानं दिलं बाच. सरला दळाईनं भाग्यवंताच्या जात्या येईनं शंकर बाळ माझं भाग्यवंताच्या जात्या येईनं. मला ते हे सांगाय आता ती चप्पल तयार करण्यासाठी ती कातड वगैरे कुठून आणायचं कसं आणायचं ती घरीच तयार महाराज माणसं द्यायची ती कातड काढलेले म्हातारं घरीच रंगवायचं. कशाचं कातड असायचं ते बैलाचं म्हशीचं हम्म, गायांचं हम्म. ते रंगवायचं. बर आणि ती बाबळीची साल हिरडा हम्म, तरवाडीची साल यांनीच आणायची. बर हा. हा. ती कशाला लागायची ती कातड त्यात भिजू घालायचं चुना लावून. कशामध्ये त्या एका कुंड असतं त्या कुंडात बर म्हणत नाही चांबाराचं कुंड पण जावं लागतं. हा मग याला माहीत त्यातनं निघाली या आपल्या कुंडातनं. बर 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 हा. हा. तुम्ही त्यातलं पाणी एखाद्या येड्याच्या अंगावर टाका ती येडं नीटच झालं पाहिजे. बर त्या घाणीचं पाणी कसं काय काय असतं त्या कुंडामध्ये चुन्याचं पाणी हम्म, ही कातडीची घाण हम्म, पुन्हा ही लिंबाची ह्याची बाबळ्याची साल तरवाड्याची साल हम्म. ते भिजू घालायचं. त्यानं ते तरवडा आणि ते हे टाकलं त्यानं त्याच्यामुळे काय व्हायचं ते ते रंग बसत होता त्याला. बर बर हा. हा तुम्ही बघा तरवाडीचं टिपकं पडू द्या पाण्याचं हा. ह्याच बाबळीचं ती खालचा जागा लाल बडक होतोय का नाही. होतंय होतंय हा. हा. आणि कातडी केवढी मोठी असं पटांगणच्या पटांगण हम्म. किती दिवस भिजू घालायचं ते तरी महिना लागायचा. होय मग किती कुंड असायची ती 2-4 कुंड होती. होय ते परत मग त्याच्यातनं काढून ते कातड वाळू घालायचं हा ते किसायचं त्याची बाग घाल. हा हां बर आणि म्हाताऱ्याचं समजी नक ही लाल भडक हा काशीगावच्या चांबारावने काशीगावचा सांबार कोण होता ती बी तसलीच होती कडू. आणि किती दिवसाच्या चप्पल बनवायची मग ती परत वाळलं का ते एका आठवड्यात होत होती. होय होय.
आणि ती चपल्या कुठे म्हणजे जागेवरच एका जागा कुठे नेऊन जागावर विकायची तुला मला. हां. हं. आणि चप्पल मग ते चप्पल दिलं मग त्याच्यामध्ये त्या बदल्यात काय मिळायचं? 15 रुपये. होय. आता त्या चिपलीची किंमत 2000 आहे. हां. का गादा कुठून आला? पैसा नव्हतं मग ते चपल्या बदल्यात मग 15 रुपये कसं म्हणता तुम्ही काय? 4 पोरं कामाला, हां. एखादं काय समधी तीच असते ती काय. हां. मग त्याला मीठ कशाला आणा? 4 कामाला 4 घरी असं होतच की. पैसा थोडं थोडं असायचं काय? हा थोडं थोडं. कसलं होतं पैसे ते काय असायचं? ही ठोकळं हां. रुपयाचं. हां. 10 रुपये बी होतं तवा, बर. पण जुन्या पद्धतीचं होतं. जुनं कसलं पैसे होतं ते? तर आपलं पांढरं हं. पांढरं होतं. ते गिन्नी बिन्नी वगैरे बघितले का? ती चौकटी गिन्नी होती. बर. हा. लग्नामध्ये बँड बाजा वगैरे होता का त्या काळी? हे तुतारे पुर्र असलं. हां. ह्या आणि ती ढोल हां. पकवा जावणे हां. आणि ते बी असलंच. एक पॅन्टीला बाबाला नाही त्या वाजत राहायला. हां. कोणाचा अंगरका फाटलेलं तर कोणाचा पटका मोठा, हां. कोणाचं अंग मळलेलं, पण त्याची जरूर आहे. हां. सनई वाजवल्याशिवाय कार्य सुद्धा होत नाही. हां. समधी जय बी मॉलीच होती. बर. ऐकायला कसं वाटायचं ते? ती तुतारी बरी वाटत होती. हां. हा एक बोंगा, एक तुतारी, पकवाज, ही ढोल हां. आणि तुतारीला दुसरी एक सामील होतं. असं 2-4-5 जण होती. बर. आणि त्यांना काय पैसे द्यायचं काय? पैसे द्यायचं, माल वाढायचा. बर. पैसे कुठलं 5-50ला तेवढा तापा यायचा. बर. हा. ते लग्न झाल्यावर वरात बिरात काढायची का नवरा मग नवऱ्याची? मग काढत होती की. कशा असे वर काय असायची? मग बैलगाडीत हां. हा लिजिम मोहर, हां. पुन्हा हे आता तुताऱ्या ते बी मोहर लिजिम हां. लेझमाशी बी नाही. तुम्ही बघितले ते का अशा ते हे काढलेलं बघितले ते का होय वराती बघितले ते का? होय. नाचायची का पोर त्या काळात? ते त्या वराती समोर लागा लोक नाचायची का? कशाला? वराती समोर लोक लय लोक सुजल्यावणी होती. बाया झोपत नव्हत्या. आज चांबाराची वरात आहे म्हणून. बर. आणि आमचं घर ना अधिक खळबळा होता. हां. कमी नव्हतं कांच्या गोष्टीचं. मिळवणारी समधी होती. काय घोडा नाचवला होता. बर. घोडा कागदाचा केला होता. बर. आणि त्या कागदाच्या घोड्यात आमचा गंगाराम म्हणून एक भाव आहे. हां. आणि ते घोडा जसा ना आपण नाचायचा आणि घोडा बी तसा कागदाचा. हां. त्या कागदाच्या घोड्यालाच माणूस गाव कसं कोणी बनवलं होतं ते? त्याच भावानं बनवला होता. होय. हम्म. म्हणजे ते कागदाचा घोडा बनवून त्या कागदाच्या घोड्यामध्ये माणूस शिरला होता काय? शिरला होता. बर. हा आणि ती नाचायचा? ती नाचायचा. हां. अहो समधी हाटवटीनं माणसंच. हां. काय तवा बघायचं नव्हतं काय. त्या कागदाच्या घोड्याला बघून माणसं पण नाचायची का बरं? नाचायची. होय. लय बर. लय दिवस चांगलं काढलं. हां. आमचा लाड बहिणीचा भावात झाले ते म्हणून हां. नवास केलं की आम्हाला पुरी वाचू दे म्हणून. होय. हे आमचाच खेळ केला देवानं. ती बी पांगळी आणि मी बी पांगळी. कोणी नवस केलं तर? आणि देवानं केला का आई बापाने केला कोणा? नवस काय असायची होती पहिली खरं? नवस करायची लोक काय 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 म्हणून नवस म्हणायची करायची? ही वाचू दे तुझ्या डोळ्याखाली नाक टोचते. हां. मग त्या बहिणीचं टोचवलं. हां. मग मी वाचले. आपल्या संतान किती माल किती दे ती लोक ती? चपल्या सांगायच्या जुन्या. मग 9 भाकरी आणायचो पळत जाऊन आम्ही. बर. 2 भाकरी आणि बलू तर मिळायची त्या वक्ताला ती देते ती. म्हणजे ज्यावेळेस चपला सांगायचा तुम्ही त्यावेळेस ती घरी या म्हणायची का तुम्हाला ती? हा ती त्या चपल्या संगच भाकरी घेऊन जायचं. त्या माणसा संगच आम्ही जायचो. होय घरी. हा कालवणी मिळतंय म्हणून आम्ही जायचो आवऱ्या. बर. काय असायचं कालवण ताक बी काय बी देते. ताक द्यायची, बरबाट द्यायची. बर. हा बरबाट कशाचं असत? काय असत बरबाट ते? कालवण बोकडाचं ह्याचं त्याचं बर. शिळं चांगलं लागतं. हां. मग करमणुकीसाठी तुम्ही काय करायचं हो त्या काळात? आम्ही हा तुम्हाला करमणूक काय? आता गडी काय करायचं? तमाशा मिमाशा बघायला जायचं. हा बायाने काय करायचं? न पंचमीची गाणं म्हणायची,
काय त्यांना तमाशा फिमाशा म्हणलं तर नाटकं आणायची, हम्म. नाटक ठेवायचं. काय असायची नाटकं कोणाची असायची? पोरांची कॉलेजच्या असली तुमच्यासारखी पोरं हम्म. तमाशा बघू देत नव्हती बायासनी. होय का बरं? हे ती चांगलं बोलत नाही तर बाडी, हां. ती काय बाडी चांगलं बोलते तुम्ही. बाया पण असायचे ना तमाशामध्ये. हे असायचे बाया बी त्याच चालीचे. चांगलं बोलून तर ती कुठं वाईट वांगळ चांगलंच बोलते, कर्म करतात ना ती. कशाची करमणूक असलं कमरेपासून खाली. मग गाड्याने ती तेवढी तसं काय बायकाला ऐकू वाटत नाही का त्याकडे? नाही आता बघते त्या बायका टेजवर चालले ते आता, पहिलं नाही. अहो अहो खाली पाण्याला जायचं असलं तर असं घागर घेऊन दुकानामोरनं जायचं, चप्पल घालून त्याच्या दुकानामोरनं जायचं नाही. लगेच तिच्या नवऱ्याला बोलवायचं, तुझी बायको आमच्या उरावून चपल्या चालत चालली रे. काय होत होतं चप्पल घातल्यावर काय व्हायचं? त्याच्या आईवर गोडा सुटत होता. खरं का खोटं आहे का दवनाना? आम्हाला ह्या पाणी प्यायची बारव आहे मोठी, त्याला आम्हाला वरनं पाणी वाटायचे. कोण वाटायचं? ती मराठीची. बर. मग एक इथं चांबार आयरी आहे, त्यानं हलगी लावून बारव शिवली. बर. माझ्या निभारच आता बसलाय एका जागेला. ती काय झालं नेमकं? शिव देत नव्हती, चांबार आहे म्हणून. बर. ह्यांचे ह्यांना हे वरच्या वर लोकांना इकडल्या बारवा दिलेले इकडं माग, बर. आणि आम्हाला तीच मराठीचीच बारव आम्हाला वरनं वतायचं. जणू काय आम्हाला शिवायचंच नाही. बारो कशी काय म्हणले बाई? काय झालं? काय बातमी झालती काय? हिर मोठी तिला बारव म्हणत होती. बरोबर आहे की. हा. आणि मग ती तुम्ही चांबाराचा आहे, तुम्ही मेलेली शेरड खाताव, काय बी खाताव, तुम्ही शिवू नका आम्हाला. मग आणि मग ती एका माणसानं शिवली बारा मानला. मग तेव्हापासून आम्ही मराठीच्या हिरीचं पाणी भरायला लागलो. चांबारकीचा धंदा ती पहिल्यापासून घरातल्या आधी कोण कोण करायचो? बापच. होय. त्यांच्यासोबत कोण करायचं काय अजून? एक होता, एक होत तुटलेला भाव होता, ती बी करत होता. पण ती इतकं नाही, उगा आपलं टाका टिपा घालायचं. पुन्हा कोणी सर्व्हिसला, कोण गवंडी कामानं, कोणी काय. आणि त्या चांबारकीला किंमत बी राहिली नाही. अहो अंगठा तुटला का बाबा जातोय दुकानात नवे आणतोय, आणि ती फटकी बापाला देतोय. नाही मला काय म्हणायचं, लोक शिवून पण घेत नव्हते आपल्याला, बरोबर आहे का? ना शिवून घेत नव्हते. आपल्या शिवाल कशी काय? आमचा बाप शिवून घेत नव्हता. त्या वरनं पाणी द्यायचं, त्या जिकुंड असतं का चिपली भिजवायचं, त्याला सुद्धा शिव देत नव्हता. वरनं पाणी वाटायचं, त्याला त्या महाराजा माणसाला सळ द्यायचा एवढा. नाही नाही, मराठीची माणसं येत होती ना. होय. मराठीची माणसं आपल्याला शिवून घेत नव्हती, बरोबर आहे काय? मग चप्पल कशी काय सांगायला यायची? ते बघ काय आपला धंदाच होता. मग ती चप्पल आपण शिवलेली ती कसं काय चालायचं त्यांना? पोटाचं पडलं होतं. मराठ्याला कोण लागलंय बोलायला? सारे खोचेच होतं समज. पॅन्टवाला असता तर त्याला हुसं पाहिजे कळू दिलं नसतं. अहो मॅच जरा दाबवायला लावलंय. पॅन्टवाला म्हणजे कोण? ही तुमच्यासारखी त्यांना वाकडला असलं खोचे लावते तरी. कोण कोण असेल गावात त्यावेळेस? कोणाकोणाची घर असायची? समधी पाटलाची, पवाराची. पाटील सोडून अजून कोण होतं गावात? नाही नाही, गावात पाटला आणि पवाराची नाही कोण. बाकीची ही कुंभार बिंबार असली कोण नव्हती? अहो बिन जातीचं ही गाव समजे जाते आहे. ते काही कडे आहे, मार आहे, मांग आहे, चांबार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, लवार आहे. काही कडेची लोक होती का? आता घर आणले त्या बी काही कडेच्या घराला विचारा. ती येळापूरचं घर. आणि त्या काळात होती का? नव्हती. कुंभार होता का? कुंभार होता. कोण होता कुंभार? कुंभार आमच्या बाच्या जोडीचा कुंभार. काय काय द्यायची? काय काय बनवायची ती? डेर, मोरव, पुन्हा बारक्या खापराच्या केळ्या. अहो एका मुसलमानाचं लगीन म्या बघितलं, बारकी होती तवा. पत्रवाळ्या कुठल्या त्या कुंभाराकुंड खोबे. युनूचं लगीन होतं बघ, त्या वकीलचं. समजा खोब्यात खिरण आमटीन पोळी लग्नात. त्या कुंभारानं 100-200 खोबे दिलं जेवायला. असलं होतं पहिलं. पत्रवाळ्या नाही,
आणि 2-3 परात्या असायच्या पितळाच्या. आता स्टीलचं निघले. जेवायला त्या लग्नात काय काय होतं ते तुम्ही जे आता म्हणलं पोळी ते लग्न पोळी हं. आमटी गुळवणी आणि दुसरं काय. आणि ते बनवायचं कशामध्ये? हांड हं. तांब्याचं हांड होतं की. जेवण बिवण ते खापराय भांड्यातच बनवायचे आहे की नाही? नाही 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 मग आता हे आपल्या काटवटी होते की ह्याच्या नाही ना, पण बाकीचं कालवून बिलवून करायला ते कशात करायची? ती चहा ही कालवण खापराचंच बघुल्यासारखं करायचं. हं. काय काय होती भांडी ती? हेच काय मोरवं ती चहा सुद्धा त्यातच करायचं. पातेल्यासारखं ती ह्याचं करायचं. ते पराळ एक होतं म्हणून पराळ. पराळ पराळ हां. तीच आता मग खोबे म्हणलं त्यालाच पराळ म्हणतोय आम्ही. होय. हां आणि ते लोणचं बिंचं कसं डेऱ्यात बनवलं? डेऱ्यात हां. कसं बनवलं ते? ते तोडायचं घरीच रापीनं तोडायचं बापानं. हां. ते कोया बिया काढायच्या. हां. आपलं कारळं मोहऱ्या लसूण हं. हळद मीठ टाकून हलवायचं लखा लखा आणि तोंड बांधून उतरंडीला लावायचं. बरं. थंडी असायची का? अहो बाय 10 अशा उतरंडी 10 यायच्या गाड्या घ्यायच्या. हं. डबन फेबा कुठलं हां. मिरच्या त्यात हुरडा त्यात बातोड्या त्यात हां. काय बी त्यातच. हां. हां. आणि उतरंडी कोण रचायचं ते? बाया भाऊजया हां. कशी रचायची? आणि त्यात काय बी म्हातारीचं लपवायचं डागिनं डबा फिबा त्यात समज. होय. हां लपून ठेवायचं. हां हां. आणि ते धान्य साठवलं काय असायचं? कणगी हां. ह्याच्या निरगुडीच्या ह्याच्या कणगी बनवायची काय काढी आणि ती घ्यायचं सारवून त्यात कणी ज्वारी टाकायची काही कडे करून बनवून घ्यायचं का ते? हां ते काय काय बनवायची काही कडे? काय बी पाट्या गटारी पाट्या पुन्हा हे कणगी कोंबड्या कोंडायचं झाप हे असलं. त्यांना काय द्यायचं? आपल्या जवळ काय आहे वाढायला ती बी त्याला वाढायचं. बर. आणि मटण मासं होतं का त्यावेळेस खायला? कसं असायचं? मेलेली शेरड दुसरं मग असं बोकड बिकड आणि बोकडाचं मग तेवढ्यानं पोट भरत नाही इतक्या काटलेला. आपण एक शिर्डी हांड्यात घालायची. बोकड नव्हती कापत नव्हती का लोक त्यावेळेस? अहो कापायची पण आपल्याला ते बरं बोकडाचा एवढा वाटा घेऊन एका एका परातीत एका गाड्याला तेवढं लागतंय. 5-25 माणूस कसं त्या बोकडानं करायचं. पहिले लोक खायचं पण लय लय मटण खायचे कडू. अहो कोणाची खाळ्यावर डावरा असू द्या बोकाड कापू द्या ही 2 वाजल्यापासून जागायचं. तिथे रानात जाऊन ते गाठायचंच मटणाचं. कसं डावरा असायचं? काय असायचं? बोकड कापत होती ती शेतकरी ज्याला ज्वारी झालेले. अहो इथं बिरुबा आहे. या बिरुबापाशी पाडवा झाल्यावर सकाळ वाटून बोकडा असते ती अशी रांगच्या रांग लागत होती वारकऱ्यावनी आमची समजायचीच पराती घेऊन. हा आता कटाळा आलाय चिकन आणि फिकन म्हणून. आणि ते बनवायचं कसं होतं? मटण बिटन कशी बनवायची घरी? नुसतं हळद आणि मीठ लावायचं. ही सुवाना आणि फिवाना कुठला आणि इसूर गावठी गोड लागायचं. आणि वर थर बी तसलाच. हे चोरून भाऊजया खात होते. इकडं आम्हाला वाटणीला येऊ देत नाहीत. 7-8 बाया माझ्यावनी घरात गडी बी असलं 5-7 ती वाटणीला जाऊन येऊ देत नव्हती. चोरून खायचे म्हणजे काय करायचे? काय करायचे ते? काय म्हातारी आमची कुठं पोरं बाहेर गेली हाणायच्या दोघी तिघी बी एका मिळालं. ते घरात बनवून ठेवलेलं असायचं का ते? हा काय बनवतच खायचं? अहो ती हांडाच उतरत नव्हती विचारायची. हे केवढा हांडा असायचा? मग हांडा केवढा असायचा? हांडा 2 पायल्या खिरशी जायची. मग ते संभानाना सौदा नानाचा बाप 25 पोळ्या खात होता. त्याला कोण जेवायला सांगत नव्हतं. का बरं? ते समद्याच आण खाऊन जातोय. सण बिन कसं साजरा करायचो? सण न काही खपल्या कुटायच्या
बायाने सकाळपारी बाया म्हाताऱ्याने दळून आणायचं, पाहिले 2 पाहिल्या. आणि हरभऱ्याची डाळ तर घरची बलुत्याचीच डाळ शिजवायची. पुरणाला गुळ सुद्धा नव्हता, बडीशेप सुद्धा नव्हती, नुसतं मीठ आणि ती वाटायचं. आता मिक्सर आणि फिस्कर निघाले ते पुरणात काय टाकायचं? त्या पुरणात नुसतं मीठ टाकायचं बघा, तरी तोंडावर आपटू आपटू खायचे. आवर रिसलिंग आल्यावर उद्या सण आहे म्हणल्यावर त्या चावडी मोर गर्दीच्या गर्दी गावाला. आमच्यात उद्या पोळ्या येते म्हणून मी एक बहीण एक भाऊ माझ्या पाठचा आम्ही त्या रिसलिंगच्या पायरीवर झोपायचो. उद्या आमच्यात पोळ्या येते म्हणून. गाव मोठं, गहू मिळते का नाही तर म्हणून आमच्या मायानं तर नगरे गुरुजीचा बाप आम्ही झोपत नव्हतो, त्यांच्या पैसे झोपायचो चावडीत. आमच्या मायानं तर गहू वाढायची. बायकांना काम कसं असायचं? काय खुरपायला, करडा काढायला, जुंधळा काढायला जायचं त्या बारवं पतवर. काम करायचे का बाया त्या? मग काय त्यांना कोण सांभाळतं? आता त्याच बवान्या करत नाही ते. नाही ते घरातलं काम कशी असायची बायकांची पहिली? उठायचं, पाणी ठेवायचं, गवऱ्या लावायच्या, पाणी ठेवायचं, इकीनं झाडून काढायचं, इकीनं गवऱ्या लावायला जायचं. जी चुली मोर जाईल तिनं पहिलं आंघोळ करायचं. ही भाडे पाहून यायचं हिरीला, खोचे तेवढं हिरीला पाहून येत होते. सकाळपर्यंत मग नाश्ता बिष्टा खायला काय असायचं? काय नाश्त्याचं, भाकरच खायला 9ला बसत होतं भाड्याने. नाश्ता हे आजच आहे, आताच आम्ही ऐकला या. सकाळपर्यंत मग जेवण कसं असायचं? काय 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 असायचं जेवण? काय शिळ्या पाळच आणायचे कामाला जायचे. कालवणी बिलवणी कशाची असायची? काय असायची? डाळी, ही मटकीची डाळ, सांडगं करायची, पुन्हा वांगी, ही शेवगे शेंगा, पुन्हा गवारी शेंगा मिरच्यात केलेल्या लोकांनी. आणि त्या बलुत्यात बी म्हातारा आणायचं. बर. मग ही गाणी बिनी दळून दळताना गाणी पण म्हणायची ना बाया? म्हणत होत्या की. तुम्ही म्हणली का? तेव्हा मी कशाला जाते तिथं? तुम्ही दळलं नाही जात्यावर? हे आम्ही लाडकन कोणाचं ऐकलंय का तुम्ही? ऐकलं की मग कोणाचं? आईचं भावजाईंचं. कशी म्हणायची? आठवते ते गाणी? ते आई काय म्हणायची गाणी? आई काय म्हणते गाणी म्हणून दाखवाय काय कुठली गाणी होती ती? आठवतंय म्हणा. कसं म्हणून दावायचं? म्हणा तुम्हाला, तुमच्या आवाजात तुम्हाला जसं येतं तसं म्हणा. जीवाला जड भारी आया बायाने भरला वाडा, आली वाघीनं वाट सोडा. जीवाला जड भारी पडले धरणीला, कसं कळालं हरणीला माझ्या सोनाबाईला. कुस्त्याच्या फडामध्ये लिंबू नारळ आधी फोडा, अंबादास बाळ माझं शिन बघून गडी सोडा. भरले बाजारात कोण दिसतू लाली लाल, शंकरा बाळ माझा अंजनीचा पैलवान. एक महिना झाला गानंद, एकया महिना झाला गानंद, हिरव्या चोळीवर काढावा चांद, जुबाळा रे जू. हिरव्या चोळीवर काढावा चांद, जुबाळा रे जू. 2 महिना झाले रे धीरा, 2 महिना झाले रे धीरा, इंद्र सबतन आणावा हिरा, जुबाळा रे जू. 3 महिना झाले रे भावा, 3 महिना झाले रे भावा, इंद्र सबत आणावा वावा, जुबाळा रे जू. इंद्र सबतन आणावा वावा, जुबाळा रे जू. 4 महिना झालं ग जाऊ, 4 महिना झालं ग जाऊ, इंद्र सबत जाऊन राहू, इंद्र सबत जाऊन नाऊ, जुबाळा रे जू. 5 महिना झाले रे धीरा, इंद्र सबतनं आणावा हिरा, जुजू रे जुजू बाळा रे, जुजू बाळा रे, जुजू रे. 4 महिना झाले रे, 6 महिना झाले रे बापा,
इंद्र सबत न अनाव्यासे पा जुजू रे जुजू बाळा रे जुजू बाळा रे. पंचमी गाणी येते ती का? नाही. हा? पंचमीला कसं असायचं सण? काय 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 करायचं तुम्ही? बाया वळीनं मराठीच्या उभा राहायच्या आणि आम्ही जाऊन उभा राहायचो बघत. आम्हाला तेव्हा काय बारक्यापणी कळतं. झोका बिका कसं असायचं पंचमीला? लय मोठं जोक असल्या सोंदराचं. काय असायचं ते? सुंदूर, मोठाचा सुंदूर. सुंदूर? हा मोठा. कुठं बांधायचं ते? लिंबाला हां चक्र असायची लाकडाची. हां कार 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 बाया घरालाच जात नव्हते झोक्यापासून चक्रापासून. 8 महिना झाले रे बाप्पा इंद्र सबत न अनाव्याचे पा जो बाळा रे जू. 9 महिना झाले रे स्वामी 9 महिना झाले रे स्वामी जन्मला कृष्ण हलवावा तुम्ही जुजू रे जुजू बाळा रे जुजू बाळा रे जुजू रे. लय अंगात रंग आहेत. तलवार मुंडली म्हणजे तिला तलवारच म्हणते ती चाकू म्हणत नाही ती. बरोबर आहे. हा. मला पाय असत हे ते पहिलं भूत एक प्रकार होतं. भूताचा प्रकार होतं. खरं होतं भूत असायची पहिले? होती काय भूत? होती की. कसं काय होते? कुठं होती भूत? लागत होती भूतन ती कसं काय काय? दिसत असते ती. लागत होतं म्हणजे काय असायचं? आता ह्याला बरं नाही हां ह्याला ती भूत काढायचं. कसं कुणाच्या काय? तर बाईच्या अंगात आलेले हां मग ते भूत काढायसाठी काय करायचं? काय नारोळ ही पुन्हा ऊद जाळायचा उदबत्त्या हळद कुकू. ते उदात आलं का बोल म्हणायचं का सुरूच. कोण काढायचं भूत? ते अंगात आलेल्या बाया हां आणि ते समोर बसलेला माणूस हां ते कोण कोण असायचं? कोण होतं ते? ते गावातले कोणी बी यायचे की धनगराची यायची. हां आता नाही आता आता दवाखान्यात कुठे भूत कुठे गेली आता? आता भूतावर मुतायला लागली. अहो माळाला 10 लोक जेवाय जायची. आता माळ सुद्धा पोरं घालं ना ते. नाही नाही मला काय म्हणायचं, मला हे सांगा, भूत पहिली होती तर मग आता का नाही ती भूत? तुम्ही म्हणला ना भूत होती, होते. मग आता कुठे गेली भूत? अहो आपल्या मान्यावर आहे. होय मग मान्यावर आहे. म्हणजे भूतबीत काय असलं नाही म्हणायचं? नाही नाही ते खोटं होतं. मग काय एवढं खोटेपणा? काय काय भूताची भय काय घालायची एवढी लोक? तसंच त्यांना अंदाज सरदाच होती तसली. हां आम्ही एवढ्या एवढ्या मिरच्या दिल्या हां आणि गोंधले. कधी गोंधलं ही? तरी 5वी 6वीला होती. होय एवढ्या लहानपणी? ती नादच पोरीसनी तसं ना. हां मांगाच्या 2 बाया होत्या. हां ती कुठं मिरच्या दे कुठं ज्वारी दे ह्याच्यावर गोंधत होते. ते कोण गोंधायचं? कोणी गोंधलेलं असायचं? मांगाची बाईनं हां सुया 4-5 सुया असं बांधायच्या आणि कचा 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 तोडाय. हां आणि त्याला लावायचं काय ते? दिव्याची काजळी. हां राखेलचा दिवा नाही दिवळी ठेवल्यावर ती काजळी येते हां हां ती अशी खालायची. हां त्यानं सुईच्या बुडक्यानं काढायचं चितारण पुन्हा टोचायचं. बर रक्त येत होतं. होय हां ते दुखत नव्हतं का मग? मग ते आगच होती तितकीन हां टोचायची. ते काय काय गोंधळून घ्यायचं? काय काय असायचं ते? ही भावाला शिवी लागत नव्हती. बर ही सीताची नाणी हां ही गवळणी येते. बर सीताच्या नाणी का बरं गोंधवायची ती? ते होतं तवा चित्रण. हां आणि ते वरचं कशाचं होतं? काय होतं ते? ती गवळणी येते. होय गवळणी पण काय गोंधवायच्या त्याचं काय होतं? मग पहिलं होतंच तीन